नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरमध्ये आज बघूयात आपण 27 मार्च 2026चे जेवढे महत्त्वाचे घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण जेणेकरून खूप कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण कव्हर व्हावं, या उद्देशाने आपण रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ सोडत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही अजूनही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. ओके, आज बघूयात आपण 27 मार्चमधील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आणि कालच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला त्याच्या अगोदर उत्तर जाणून घेऊयात आपण. जागतिक दहशतवाद विरोधी निर्देशांक जो आहे किंवा जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावरती आहे? जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये भारत हा संपूर्ण जगामध्ये 13व्या क्रमांकावरती आहे. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. 13वा IMP आहे. खूप जणांनी उत्तराचं करेक्ट दिलं होतं. सर्वांचं अभिनंदन. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न बघूयात आपण. टोटल आपण जे काही व्हिडिओ बघत असतो रोज, ह्याच्यामध्ये 10 प्रश्न असतात आणि त्याचं विश्लेषण आपण खूप छान पद्धतीने करत असतो. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, नुकतेच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्या अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण किंवा ज्याला आपण कॅटेगरायझेशन म्हणतो आपण, हे करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती? महाराष्ट्रामध्ये जे काही SCचे जमाती आहेत, एससी जाती आहेत थोडक्यात, यांच्या आरक्षणासाठीचा हा मुद्दा आणि यासाठी उपवर्गीकरण करण्यात यावे म्हणून समिती नेमण्यात आली आली होती महाराष्ट्र सरकारकडून. त्याचे अध्यक्ष होते AM बदर, म्हणजे अनंत मनोहर बदर. पर्याय 1 लक्षात ठेवा. अनंत मनोहर बदर IMP आहे. आणि बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आहेत. सध्या मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. रंजना प्रकाश देसाई हे भारतामधील हे 8वे जो वेतन आयोग आहे, नुकतंच नियुक्त करण्यात आलं होतं. 8वे वेतन आयोग याचे हे अध्यक्ष देखील आहेत, लक्षात ठेवा. आणि रंजना प्रकाश देसाई हे परिसीमन आयोगाचे देखील अध्यक्ष राहिलेले व्यक्ती आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये ह्या न्यायाधीश म्हणून देखील काम केले आहेत. कळलं? SC IMP लक्षात ठेवा. SC मधून लोकसभेवरती महाराष्ट्रामधून किती सदस्य जात असतील आरक्षण? म्हणजे खासदारांचं आरक्षण हे लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून, तर ते आहेत 5. 5 जागा ह्या SC मधून राखीव आहेत. लक्षात ठेवा. एक सोलापूर आहे. ओके. त्यानंतर अमरावती आहे. सोलापूर, अमरावती, त्यानंतर लातूर आहे, शिर्डी आहे आणि त्यानंतर रामटेक आहे. रिपीट करतो, रामटेक, शिर्डी, लातूर, अमरावती आणि सोलापूर या सर्व सर्व ठिकाणी SC मधून सदस्य आहेत ना, ते राखीव आहेत SC कॅटेगरीमधून. त्यानंतर नुकत्याच जे NCBC आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास म्हणतो आपण, या NCBCच्या एक नवीन जो आयोग आहे, या NCBC आयोगाच्या अध्यक्षपदी कोण बनले असतील? नुकतंच हा प्रश्न आपण कव्हर केला होता. ह्याचे अध्यक्ष बनले होतं साध्वी निरंजन ज्योती. साध्वी निरंजन ज्योती हे होते अध्यक्ष या NCBCचे. चला, या ठिकाणी दिलं बघा, अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यासाठी जी समिती आहे, त्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आहेत अनंत बदर, AM बदर आपण त्याला म्हणतो. चला, पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न. IQ एअर 2025 नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित जो देश आहे, हा सर्वात प्रदूषित देश हा कोणता आहे? संपूर्ण जगामध्ये सर्वात प्रदूषित देश म्हटलेला आहे हा. हे कोण सांगतं? हे सांगतं IQ एअर. ओके. आणि हा देश आहे पाकिस्तान. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. पाकिस्तान हा संपूर्ण जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती येतो आणि भारत कितव्या क्रमांकावरती येत असेल? ओके. ह्याच्यामध्ये ह्या प्रदूषित देशांच्या मध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती येतो, लक्षात ठेवा. भारत हा 6व्या क्रमांकावरती आहे, IMP आहे. आणि जर म्हटलं प्रदूषित जो शहर आहे, संपूर्ण जगामधील प्रदूषित शहर म्हटलं संपूर्ण जगातील, ओके, संपूर्ण जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं असेल, तर ते आहे एक लोणी नावाचं शहर आहे. लोणी, जे गाझियाबाद या ठिकाणी येतो. लोणी गाझियाबाद जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. लोणी गाझियाबाद हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. आणि जर क्वेश्चन म्हटलं की संपूर्ण जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? सर्वात जास्त प्रदूषित राजधानी कोणती असेल? कोणत्याही देशाची राजधानी म्हटलं तर ते आहे दिल्ली. संपूर्ण जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे दिल्ली, लक्षात ठेवा. सलग 8व्या वर्षी दिल्लीने ही बाजी मारली आहे. बाजी मारले याचा अर्थ सलग 8 वेळा, म्हणजे 8 वर्ष दिल्ली ही संपूर्ण जगातील सर्वात प्रदूषित राजधानी बनलेली आहे. IQ एअरनुसार हे आकडेवारी लक्षात ठेवा. दिल्ली लक्षात ठेवा, भारताचा क्रमांक लक्षात ठेवा आणि शहर लक्षात ठेवा आणि देशांमध्ये पहिला क्रमांक कुठला आहे, तर तो पाकिस्तान. पाकिस्तानचं राजधानी येतं इस्लामाबाद. पाकिस्तान लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणाच्या हस्ते
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिल्ली 2026चे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे दिल्ली या ठिकाणी पार पडलं. हे महोत्सव कोणत्या कोणाच्या हस्ते? तर ते आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते पर्याय क्रमांक 3. हे दिल्लीचे कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल कोण असतील? दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणले तर तरणजीत सिंग संधू. तरणजीत सिंग संधू लक्षात ठेवा. जे काय दिल्ली आहे, दिल्ली ही यमुना या नदीच्या काठी आहेत, लक्षात ठेवा. यमुना नदीच्या काठी येतं आणि हे जे काही चित्रपट महोत्सव आहे ह्याच्यामध्ये साधारणतः 30 पेक्षा जास्त जे काही चित्रपट आहेत ह्या चित्रपटाचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येईल. 130 पेक्षा जास्त लक्षात ठेवा आणि 101 देशाहून अधिक देश याच्यामध्ये सहभागी होतील. आणि याच्यामध्ये जो काही एक चित्रपट आहे सिरात नावाचं, सिराट किंवा सिरात, हा चित्रपट उद्घाटन चित्रपट राहील. म्हणजे ह्या चित्रपटाने काय होईल? उद्घाटन होईल, लक्षात ठेवा. आणि अमोइबा नावाचा एक चित्रपट आहे, अमोइबा नावाचं, या चित्रपटाने याचं समापन होईल, लक्षात ठेवा. म्हणजे सर्वात शेवटी जो अमोइबा चित्रपट होईल प्रदर्शन आणि सिराटनं सुरुवात होईल. दिल्ली लक्षात ठेवा IMP आहे. भारताची राजधानी देखील आहे दिल्ली. हे 25 ते 31 मार्च 2026 दरम्यानचं आयोजित करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये. पुढचा चौथा प्रश्न, नुकत्याच समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारा दुसरा राज्य हा कोणता बनलेला आहे? IMP क्वेश्चन. कारण समान नागरिक कायदा जो आहे, समान नागरिक कायदा जर म्हटलं, हा भारतीय राज्यघटनेतील कलम 44 मध्ये येतं आणि हे आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वांचं कलम आहे, लक्षात ठेवा. ओके, कलम 44 समान नागरिक कायदा. याविषयीचा जो काही निर्णय जो घेण्याचा अधिकार आहे तो राज्य सरकारना असतो. राज्य सरकार हे निर्णय घेऊ शकतात स्वतंत्र त्यांच्या लेवलवरती. आणि नुकतंच गुजरात राज्यानं काय केलंय? हे मंजूर केलंय विधेयक आणि गुजरात हा भारतातील दुसरा राज्य बनला आहे. पहिला राज्य कुठला होता? पहिला राज्य होता उत्तराखंड. ओके, उत्तराखंड हा पहिला होता आणि गुजरातात नुकताच दुसरा बनलेला आहे. तर सध्या संपूर्ण भारतामध्ये समान नागरिक कायदा लागू असणारे देश कुठले किती असतील? तर 3 देशामध्ये सध्या लागू आहेत समान नागरिक कायदा. ओके, ऑलरेडी गोवामध्ये लागू होतं, त्यानंतर आता आहे उत्तराखंड, त्यानंतर आहे गुजरात. समजतं का? आणि एक विशेष गोष्ट म्हणजे उत्तराखंड आणि गुजरात ह्या दोन्ही राज्यांनी स्वतःचं विधेयक मंजूर केलं आहे आणि स्वतः विधेयक मंजूर करून त्यांनी हे समान नागरिक कायदा संपूर्ण आपल्या राज्यामध्ये लागू केलं आहे. आणि या दोन्ही राज्यासाठीची जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई हे जे होते ना, रंजना देसाई 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातनं पण आणि उत्तराखंड राज्यानं देखील समिती नेमण्यात आली होती की समान नागरिक कायदा करण्यात यावा की नाही. ओके, समान नागरिक कायदा आता लागू झालेला आहे ह्या गुजरात आणि उत्तराखंड राज्यामध्ये. पहिलं राज्य उत्तराखंड, दुसरा गुजरात, लक्षात ठेवा. समान नागरिक कायदा म्हणजे काय? की जे काही धार्मिक गोष्टी आहेत, धार्मिक गोष्टीसाठी संपूर्ण राज्यात एकच कायदा असावा. एकच कायदा असो, म्हणजे वारसा हक्क असू द्या, विवाह असू द्या, घटस्फोट असू द्या, यावेळी संपूर्ण राज्यामध्ये एकच कायदा लागू व्हायला पाहिजे. जसं बघा, क्रिमिनल असेल किंवा फौजदारी गुन्हेगार असेल तर गुन्हेगारासाठी समान कायदे आहेत. ठीक आहे ना, कायद्यापुढे सगळे समान म्हणतो ना आपण. तर समजा एखादा आता आपल्याकडं नवीन कायदा आहे, BNS म्हणतो आपण त्याला, भारतीय न्याय संहिता, किंवा BNSS आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, किंवा BS आहे, भारतीय साक्षरता अधिनियम. यामध्ये कोणत्याही व्यक्ती असू द्या, सर्व धर्म समभाव आहे, बरोबर की नाही? कोणताही गुन्हा झाला असेल तर सेम शिक्षा, धर्माच्या आधारावर शिक्षा देत नाही आपण. तसं संपूर्ण राज्यामध्ये ना, कोणताही घटस्फोट असू द्या, कोणताही वारसा हक्काचा कायदा असू द्या, लग्नाचा कायदा असू द्या, आता आपल्याकडे धर्मानुसार वेगवेगळे कायदे आहेत धार्मिक गोष्टीविषयी, तर ते एकच व्हायला पाहिजे, असा हा उद्देश आहे समान नागरिक कायद्याचा, जो भारतीय राज्यघटनेतील कलम 44 सांगतं. गुजरात लक्षात ठेवा, IMP आहे. पुढचा प्रश्न 5वा, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात फुलदेई महोत्सव साजरा करण्यात आला आहे? फुलदेई महोत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो उत्तराखंड राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 4. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे आणि उत्तराखंडची अजून एक राजधानी आहे गैरसेन नावाचं. गैरसेन आणि डेहराडून ह्या 2 राज्यांमध्ये उत्तराखंडचे पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे कोणते मुख्यमंत्री आहेत आणि गुरमीत सिंग जे ते राज्यपाल आहेत उत्तराखंडचे. समजा फुलदेई महोत्सव IMP आहे. उत्तराखंड राज्यामध्ये अजून एक उत्सव असतो हरेला. हरेला उत्तराखंडमध्ये असतो आणि हरेली म्हटलं तर छत्तीसगड राज्यामध्ये साजरा केला जात असतो. तेलंगणा राज्यामध्ये बथुकम्मा नावाचं फेस्टिवल आहे बघा. बथुकम्मा आहे
त्यानंतर बोनालू आहे, त्यानंतर नागोबा जत्रा आहे, बतुकम्मा, बोनालू, नागोबा यात्रा आहे, समक्का सरलम्मा यात्रा आहे. हे सर्व तेलंगणा राज्यामध्ये येतात आणि तेलंगणा राज्याचा राज्य महोत्सव आहे सदर फेस्टिवल. सदर हा राज्य उत्सव आहे, राज्य फेस्टिवल आहे. कुठलं? तेलंगणा राज्याचं. जसं महाराष्ट्राचं गणेशोत्सव आहे तसं. त्यानंतर केरळमध्ये विशू हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यानंतर ओणम आहे आणि अट्टुकल पोंगल आहे, जो केरळमध्ये साजरा केला जात असतो. लक्षात ठेवा, हे फुलदेई महोत्सव कुठं? उत्तराखंड राज्यामध्ये साजरा केला जातो. आणि संपूर्ण भारतामधील पहिलं राष्ट्रीय उद्यान किंवा पहिलं व्याघ्र प्रकल्प जो जिम कॉर्बेट आहे तो उत्तराखंड राज्यामध्येच आहे. पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 118वा सदस्य देश हा कोणता बनलेला आहे? ज्याला आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणतो आपण. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, ज्याचं हेडक्वार्टर हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, त्याची स्थापना, या ISCची स्थापना जी झाली होती ना, ती भारत व फ्रान्स या दोघांनी मिळून 2015 मध्ये केली होती. 2015ची स्थापना आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं. ह्याच्यामध्ये 118वा सदस्य देश बनला आहे, ज्या देशाचं नाव आहे रोमानिया, पर्याय क्रमांक 3. रोमानियाची राजधानी आता बुखारेस्ट. बुखारेस्ट. पेपरला बुखारेस्ट हे खूप वेळ झालेलं आहे रोमानियाची राजधानी म्हणून. युगांडाची राजधानी आहे कंपाला आहे. आणि अर्जेंटिना नुकतंच WHO मधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे, ज्याची राजधानी आहे बिनॉस आयर्स. अर्जेंटिनाची राजधानी बिनॉस आयर्स. बेलारूसची राजधानी काय असेल? मिन्स्क आहे. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्स आता विसरू नका. जो G20 आहे, ह्या G20चा 21वा सदस्य देश कुठला असेल? तर तो आहे आफ्रिकन युनियन, AU म्हणतो आपण त्याला. आफ्रिकन युनियन IMP आहे. चला, 7वा प्रश्न. नुकतेच भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण, ज्याला आपण झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणतो, त्याची स्थापना 1916 मध्ये झाली होती. त्याचं हेडक्वार्टर येतं कोलकाता येथे. कोलकाता या ठिकाणी मुख्यालय आहे. या ZSIचं स्थापना 1916ची आहे. याने पुणे येथे शोधलेले निओलोबॉप्टेरा पेनिन्सुलारिस ही कसे जात आहे? पेनिन्सुला म्हणजे काय? द्वीपकल्प म्हणतो आपण त्याला. पेनिन्सुला म्हणजे काय? द्वीपकल्प. इंडियन पेनिन्सुला म्हणजे भारतीय द्वीपकल्प. द्वीपकल्पचा अर्थ काय होतो? द्वीपकल्प म्हणजे हा असावाला, हा आपला भारत आहे, ठीक आहे ना. ह्याला म्हणतो आपण द्वीपकल्प, भारतीय द्वीपकल्प. ज्याच्या तिन्ही बाजूने काय आहे? पाणी आहे. ह्याला म्हणतो आपण द्वीपकल्प. लक्षात ठेवा, ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी असतो त्याला द्वीपकल्प म्हणतात. ज्याच्या तिन्ही बाजूने जमीन आहे आणि फक्त एका बाजूनं पाणी आहे, याला म्हणतात आखात. आखात आणि द्वीपकल्पमध्ये अंतर आहे, लक्षात ठेवा. आणि आता काय? निओलोबॉप्टेरा पेनिन्सुलारिस ही कसे जात शोधलेले आहे झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पुणे या ठिकाणी. तर हे झुरळ आहे, एक पर्याय क्रमांक 1. झुरळाची ही जात आहे, बघून घ्या. ही आहे झुरळ. याशिवाय झुरळ आहे, त्याचा नवीन शोध करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये. पुढचा 8वा प्रश्न. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन हा कधी साजरा केला जातो? ज्याला आपण वर्ल्ड थिएटर डे म्हणतो आपण. हा असतो 27 मार्चला, पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, IMP आहे. जागतिक रंगभूमी दिवस. आणि मराठी रंगभूमी दिवस कधी असतो? मराठी रंगभूमी दिन हा कधी असतो? हा असतो 5 नोव्हेंबरला. 5 नोव्हेंबर विष्णुदास भावेंची जयंती असते 5 नोव्हेंबरला. आणि मग जाता मार्च महिन्यातील जे काही दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकणं गरजेचं आहे. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस किंवा जागतिक नागरिक संरक्षण दिवस. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. 10 मार्चला असतो राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला असतो समता दिवस, जागतिक किडनी दिवस. 13 मार्चला आहे राष्ट्रकुल दिन किंवा जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला आहे जागतिक पाय दिवस किंवा जागतिक गणित दिन असतो 14 मार्चला. 15 मार्चला असतो ग्राहक हक्क दिवस. 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस किंवा जागतिक आनंदी दिन. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिन आणि जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला जल दिवस असतो, जागतिक जल दिवस. 23 मार्चला हवामान दिवस व शहीद दिवस. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिवस आणि जागतिक रंगमंच किंवा रंगभूमी दिवस असतो 27 मार्चला. चला, पुढचा महत्त्वाचा 9वा प्रश्न. नुकतेच महिला बचत गट, ज्याला आपण सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो आपण, महिला बचत गट सदस्यांसाठी UPI ओव्हरड्राफ्ट, OD म्हणजे ओव्हरड्राफ्ट सुविधेवर क्रेडिट लाईन सुरू करणारी पहिली बँक ही कोणती बनलेली आहे? ओके, पहिल्यांदा बँक ऑफ बडोदाने काय केले? पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे बँक ऑफ बडोदा. ओके, बँक ऑफ बडोदाने काय केलं आहे? भारतातील पहिली बँक अशी बनलेली आहे जी
सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये जे काही महिला आहेत, महिला बचत गटामधील जे काही महिला आहेत, ह्या महिलांना जेवढेही प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जे काही झिरो बॅलन्सवरती जे खाते उघडण्यात आले, त्या सर्व सर्व महिलांना काय करण्यात आले, ओव्हरड्राफ्टची सुविधा दिलेली आहे. ओव्हरड्राफ्टची ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात आली. लक्षात ठेवा किती हजार रुपयाची? ₹5,000ची ओव्हरड्राफ्ट आहे. म्हणजे तुम्ही काढू शकता तुमच्या अकाउंटवरती पैसे नसताना पण. ओव्हरड्राफ्ट ₹5,000 वापरू शकता. ही सुविधा निर्माण केली, ओढीची सुविधा निर्माण केली आहे बँक ऑफ बडोदा या बँकेनं. ओके. लक्षात ठेवा हे खूप खूप महत्त्वाचं आहे. हे माहिती असायला पाहिजे. याचं उद्घाटन केलं होतं केंद्रीय जे काही मंत्री आहेत, ग्रामीण विकास मंत्री आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे बँक ऑफ बडोदानं. चला अंतिम 10वा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकत्याच रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून या आयोगाचे ब्रीदवाक्य काय? हे क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे. कारण हे खूप खूप कमी जण कव्हर करतात असा प्रश्न. ओके. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्य महिला आयोग जो आहे ना, याची स्थापना 1993ची आहे, जे कोणाला खूप कमी जणांना माहिती असतो. सगळ्यात महत्त्वाचं याचं मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे. हेही खूप कमी जणांना माहिती असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रीदवाक्य काय आहे? याचं ब्रीदवाक्य आहे स्त्री शक्ती तुल्य सदा. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. आणि ह्या राज्य महिला आयोग जो आहे ना, याचं त्रैमासिक पण येत असतो. दर 3 महिन्याला एक वृत्तपत्र प्रकाशित करत असतो राज्य महिला आयोग, ज्याचं नाव आहे ठिणगी. ठिणगी हे लक्षात ठेवा. ठिणगी महत्त्वाचं आहे. ठिणगी हे जसं बघा महाराष्ट्र पोलिसांचं दक्षता आहे का नाही? दक्षता हे काय आहे? हे मासिक आहे. दक्षता जसं मासिक आहे तसं ठिणगी हे त्रैमासिक आहे. ह्या राज्य महिला आयोगाचं लक्षात ठेवू शकता. IMP आहे. स्वसुख निरभिलाष खिद्यते लोकहेतू हे MPSCचं ब्रीदवाक्य बरं लक्षात ठेवा. हे आहे MPSCचं ब्रीदवाक्य. योगक्षेम वहामी LICचं हे ब्रीदवाक्य आहे. LICचं आणि जीवनपर्यंत कर्तव्य हे BSFचं ब्रीदवाक्य आहे. जेवढे महत्त्व संस्था आहेत त्यांचे ब्रीदवाक्य वगैरे एका ठिकाणी सेपरेट काढा तुम्ही आणि ते तुम्ही लक्षात ठेवा. हे आहे स्त्री शक्तीर तुल्य सदा. ओके. इथं एक राहिलाय, इथं लावा. ओके. चला कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात आपण, जेणेकरून रिव्हिजन करणं खूप खूप गरजेचं असतं. जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन करताल ना, तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न आहे, नुकत्याच कोणाला UKच्या प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आले? ऋतुपर्णा सेनगुप्ता. नुकत्याच सिंधू नदी ग्रीन कॉरिडॉर प्रोजेक्ट कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आले? लडाख या ठिकाणी. नुकत्याच कोणत्या दिवशी आसाम रायफल दिन साजरा करण्यात आला? 24 मार्चला, ज्या दिवशी जागतिक क्षयरोग दिवस पण असतो. नुकत्याच पर्यावरण समतोल आणि वाळू टंचाईवर उपाय असणारा राज्यातील पहिला M-SAND प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? सातारा या ठिकाणी. नुकत्याच भारत UK व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल कोणाला ब्रिटनच्या नाईटहुड किताबाने सन्मान करण्यात आलाय? N चंद्रशेखर यांना. 38वा पुण्यभूषण पुरस्कार 2026 जाहीर झालेला आहे अभय फिरोदिया यांना. कोणत्या सत्याग्रहाचे 2026-27 हे वर्ष जन्मशताब्दीवर त्या सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात येत आहे? महाडचा 14 सत्याग्रह. नुकत्याच कोण भारतीय गिर्यारोहक असे आहेत ज्यांनी 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात जलद चढाई करून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे? ते आता भूपती राजू अनमिश वर्मा. नुकत्याच वयाच्या 15 वर्ष आणि 223 दिवसामध्ये T20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारी सर्वात तरुण महिला कोण बनली असते? त्यांचं नाव आहे फॅनी उटागुशिमानिंदे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, नुकत्याच कोणत्या देशात काकाडो युद्धाभ्यास 2026 साजरा करण्यात आला? तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकत्याच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने डॅश डॅश यांची जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. ऑप्शन तुमच्या समोरच उत्तर द्यायचं आहे. सर्वांनी उत्तर द्या. चला भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जेणेकरून ह्या लेक्चरमध्ये अजून काय बदल करता येईल हेही मला तुम्ही सुचवू शकता. डायरेक्ट ह्या WhatsApp नंबरला तुम्ही मेसेज करून तुमचं प्रतिक्रिया पण कळवू शकता, किंवा आणखीन काय ॲड करायला पाहिजे किंवा काय घेतलं पाहिजे आपल्या ह्या चालू होणाऱ्या लेक्चरमध्ये, तुम्ही ह्या WhatsApp नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. बाकी 3 पुस्तकात आपले राजगुरू आहे, नादवर्धेचं आहे, स्वप्नपूर्ती आहे. तिन्ही पुस्तकं जर कोणाला घ्यायचे असेल तर सध्या ऑफरमध्ये तुम्ही पुस्तक घेऊ शकता. स्वप्नपूर्ती पुस्तक तुम्हाला ₹170 घरपोच भेटेल. नादवर्धेचं पुस्तक तुम्हाला भेटेल ₹249 घरपोच भेटेल. आणि राजगुरू पुस्तक तुम्हाला भेटेल ₹449 साठी. ओके.
चला इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. जाता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत चॅनलला किंवा व्हिडिओला शेअर जरूर करा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक यू. जय हिंद.